हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपलं सायली डिझायनरमध्ये स्वागत आहे. इथे आपला आता फ्री आरीवर्कचा क्लास डे 31 आहे. डे 30मध्ये आपण काल हे स्लीव्सचं वर्क कसं करायचं 2 डिझाईन बघितल्या होत्या. तर आता आज आपण त्याच्या पुढची डिझाईन बघणार आहोत. तर इथे ही डिझाईन आपण जी सिल्क थ्रेडमध्ये केली आहे, बीड्स वापरून केली होती. तर आपण ही मी तुम्हाला डिझाईन म्हणजे ही एक डिझाईन आहे. तर ह्या पूर्ण स्लीव्जमध्ये जेव्हा तुम्ही ब्लाऊजची स्लीव्ज करसाल तेव्हा ही एक जर का आपण ही डिझाईन करायची असेल तर प्रत्येक लाईनमध्ये ही एकच डिझाईन करायची आहे. इथं मी तुम्हाला सॅम्पल म्हणून स्लीव्ज ड्रॉ करून त्याच्यावर डिझाईनचे टाईप्स दाखवत आहेत, म्हणून मी असं एकच लाईन दाखवली आहे. नाहीतर कसं करायचं की एक जी आपली ब्लाऊजची स्लीव्ज असते तर तिथे तुम्ही ही जी फर्स्ट समजा तुम्हाला आता ही डिझाईन करायची आहे, तर तुम्ही ही डिझाईन करताना ही मी जशी लाईन केली आहे तसेच करायच्या सगळ्या लाईन. पण जेव्हा की आता इथे मी हे पहिले चेन स्टिच देऊन हे बीड्स लावलं आहे, तर तुम्ही इथे दुसऱ्या लाईनमध्ये असंच करायचं. पण ह्या 2 बीड्समध्ये इथला पहिला बीड्स येऊ द्यायचा आहे. परत ह्या वरच्या 2 बीड्समध्ये दुसरा बीड्स येऊ द्यायचा आहे. परत त्याच्या वरच्या 2 बीड्समध्ये मधोमध तिसरा बीड्स येऊ द्यायचा आहे. असं करायचं आहे. तेव्हा ती डिझाईन एकदम छान दिसते. म्हणजे नाहीतर तुम्ही असं सेम कसा समजा ह्याच लाईनीत बीड्स येईल, दुसरा पण ह्याच लाईनमध्ये बीड्स येईल, तिसरा पण ह्याच लाईनमध्ये बीड्स येईल, चौथा पण ह्या, तर तसं नाही चांगलं दिसत. तर ह्या 2 बीड्समध्ये पहिला बीड्स, ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बीड्समध्ये दुसरा बीड्स, तिसऱ्या आणि चौथ्या बीड्समध्ये चौथा बीड्स, अशी डिझाईन करायची असते. परत हे जर का तुम्ही दुसरे पण डिझाईनचं तसंच, म्हणजे ज्या काही आपण डिझाईन करणार आहोत ना तसंच करायचं. एक लाईनमध्ये जे बीड्स लावलेले आहे तर दुसऱ्या लाईनमध्ये त्याच्या मधोमध बीड्सचे पॉईंट घ्यायचे, डिझाईनचे पॉईंट्स घ्यायचे आणि त्यानुसार करत राहायचं. म्हणजे आपली डिझाईन पण एकदम सुंदर दिसते. एक लाईनीत चेक्स सारखं दिसणार नाही, व्यवस्थित दिसेल. तर हा पॉईंट काल सांगायचा राहिला होता, म्हणून मी आज तो क्लिअर केला. आणि आता आज आपण पुढची डिझाईन बघूयात. तर चला, इथे पण आता मी बघा तुम्हाला दिसतच असेल ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. इथे आज पण बीड्स घेतले आहेत. परत इथे मोती घेतले आहे बघा मी आज, पर्ल्स, आणि आपली नेहमीची नेनल घेतली आहे. आज इथे आपण आता जे हे बीड्स वापरून डिझाईन केली ना, तर आज आपण इथे बघा कंटिन्यू आपण हे बीड्स वापरले आहेत 2 mm. तर इथे आपण आता काय करणार आहेत, हे एक बीड्स एक मोती, एक बीड्स एक मोती अशी डिझाईन करणार आहे. आणि मी आज इथे आता ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेत आहे. मुद्दा म्हणून कलरचे घेत आहे की जेणेकरून ह्या व्हाईट फॅब्रिकवर उठून दिसेल आणि डिझाईन पण चेंज होते, म्हणून ती तुम्हाला लवकर समजेल यासाठी. तर तुम्ही जे ब्लाऊज आणि साडीचं कॉम्बिनेशन असेल त्याच्यानुसार थ्रेड यूज करायचा आहे. चला, तर मग आपण न वेळ घालवता आपल्या आजच्या डिझाईनला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे बघा मी हा सिल्क थ्रेड असल्यामुळे डबल केला आहे, 2 पदरं केले आहेत आणि त्याला एंड नॉट दिली आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता ही एंड नॉट परत आपल्या नेहमीसारखं 2 बोटांमध्ये पकडायची आणि हे दोन्ही आणि आपला थ्रेड खाली जाऊ द्यायचा नेहमीसारखंच. आता खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा आहे. हे बघा इथे आता एकच थ्रेड निघाला. आता ही काळजी घ्यायची, दोन्ही थ्रेड वर येऊ द्यायचे. हे बघा दोन्ही थ्रेड वर आले. आता इथं चेन स्टिच द्यायची. काल सांगितल्याप्रमाणे चेन स्टिचचा जो आकार आहे, म्हणजे जी साईज आहे ती जास्त लहान नको, जास्त मोठी नको आणि एकसारखी येऊ द्यायची आहे. हे बघा इथे आता आपला पॉईंट आला. इथे पहिले आपलं बीड्स घ्यायचं आहे. परत आपली चेन स्टिच कंटिन्यू करायची. परत इथे पॉईंट आला. पॉईंट इथे तर थोडा हुक मोठा काढून घ्यायचा आणि आता इथे एक मोती घ्यायचा. हे बघा मी मोती घेतला आहे.
मोती, दोन्ही पदर सेम आहेत का बघून घ्यायचे, एकही पदर सुटायला नको. आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हे मी तुम्हाला म्हणजे वेगवेगळे डिझाईन दाखवत आहे म्हणून मी हे सिंगल घेत आहे डिझाईन डायरेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही अशी स्लीव्ज ड्रॉ करून एक ह्या डिझाईनचे पूर्ण स्लीव्ज भरून डिझाईन करा, परत ह्या डिझाईनची पूर्ण स्लीव्ज भरून डिझाईन करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि कसं करायचं ते लक्षात येईल. आणि ह्याचे पॉईंट कसे काढायचे हे मी सांगितल्याप्रमाणे तसे काढायला लक्षात येईल. परत इथे चेन स्टिच कंटिन्यू करायची. आणि हा दोन्ही बीट्समधला गॅप हा सेम असला पाहिजे, तर ती फिनिशिंग दिसते. आता इथे बघा एकच थ्रेड आल्यामुळे हे बीट्स हा एकाच थ्रेडमध्ये गेलता, तसं व्हायला नको. हे बघा कधी कधी असं होतं, हे आपल्या निडलमध्ये थ्रेड अटकतो, ती थोडी काळजी घ्यायची. हे बघा आता परत इथे मोती घ्यायचा. ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते. एवढी डिझाईन झाल्यावर मी तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली करून दाखवते की याचे पॉईंट कसे काढायचे. आता मी तोंडी तर सांगितलं पण कुणाच्या लक्षात येतं नाही आहेत, तर मी तुम्हाला इथे आहे आणि स्पेस पण आहे, इथे तुम्हाला करून दाखवते, म्हणजे लवकर लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे, कसे पॉईंट काढायचे आहेत, पटकन कळेल. हे बघा आपली चेन स्टिच कंटिन्यू. किती सुंदर डिझाईन दिसते बघा ही. आता इथे परत बीट्स हे मोती टाकायचा. परत आपली चेन स्टिच कंटिन्यू करायची आणि इथे आता लास्टला एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा आपली एंड नॉट पॅक झाली आहे. हे बघा किती सुंदर अशी डिझाईन आपली रेडी झाली आहे आणि खूप सुंदर अशी दिसते ही डिझाईनसुद्धा, खूप छान. जर का तुम्ही साडीमध्ये असा मोतीचा वगैरे वर्क असेल तर तुम्ही अशी मोतीची डिझाईन मोती ॲड करून करू शकता. तर चला आता मी इथे पहिले तुम्हाला याचे पॉईंट्स कसे द्यायचे, मी कसं म्हणत आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा आता इथे मी एक लाईन ड्रॉ केली. आता इथे पॉईंट कसे द्यायचे, तर हे दोन बीट्स आहेत ना, ह्या दोन बीट्सच्या बरोबर मधोमध माप घेऊन इथे एक पॉईंट द्यायचा, म्हणजे इथे एक आपलं बीट्स फिक्स होणार. परत हे दोन जे बीट्स आहेत त्याच्या मधोमध एक बीट्स फिक्स करायचा. परत हे दोन बीट्सच्या मधोमध बरोबर असं हे करून फिक्स करायचा. आता तुम्ही काय करायचं, म्हणजे पहिल्यांदाच कसं करत असतो आपण, जो मेजरमेंट टेपने जो आपण हे स्पेसचा डिस्टन्स ठेवणार आहे तोच मग इथे पण येणार. परत ह्या दोघांमध्ये कोणता आहे इथे येईल, बघा इथे द्यायचा. आलं लक्षात. आता आपली चेन स्टिच आणि बीट्स कंटिन्यू करायची. हे बघा इथे आता परत मी खालचा थ्रेडवर काढून घेते. मुद्दामून इथे रेडच घेतला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे परत चेन स्टिच देऊन घ्यायची बघा,
आपल्या पॉईंटपर्यंत. हे बघा इथे आता बीड्स टाकायचा. चेन स्टिच कंटिन्यू करायची. इथे परत एक बीड्स ॲड करायचा. बरोबर दोघांच्या मध्ये येत आहे बघा. परत इथे एक बीड्स ॲड करायचा बरोबर दोघांच्या मध्ये. आता हा इथला बीड्स नाही लावला तरी चालतो, कारण इथे कॉर्नरला येतो तो असे शिलाईमध्ये जात असतो. थेट वरपर्यंत हे करून टाकायचं चेन स्टिच आणि इथे एंड लॉक देऊन टाकायची. हे बघा किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. असंच कंटिन्यू तुम्ही जर का स्लीव्ज भरून केलं तर खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. खूप छान दिसते आणि इथे अशी खाली बॉर्डर येते, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कसे पॉईंट काढायचे. मी कसं सांगत होते हे प्रॅक्टिकली मी आता इथे तुम्हाला करून दाखवलं आहे. चला तर मग आता आपण अजून एक दुसरी डिझाईन बघूयात. तर इथे आता बघा मी इथे ब्लू कलरचा सिल्क थ्रेड घेतला आहे आणि इथे सिक्वेन्स घेतली आहे. आता सिक्वेन्सपासून आपण कसं सिल्क थ्रेडनी डिझाईन करायची आहे करणार आहोत हे बघूयात. तर हे बघा ह्या सिक्वेन्स घेतल्या आहेत मी आणि मी मुद्दामून इथे तुम्हाला वेगवेगळ्या सिल्क थ्रेडनी डिझाईन दाखवत आहे, जेणेकरून उठून पण दिसेल आणि कशी डिझाईन कॉम्बिनेशननुसार कसं दिसतं हे पण तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे ज्या प्रकारे आपण इथे जसे बीड्स आणि मोती यूज केले, इथे बीड्स यूज केले, इथे बीड्स यूज केले, त्याचप्रमाणे आता इथे आपण जसे बीड्स यूज केले तसेच आता आपण इथे सिक्वेन्स यूज करणार आहे. 2 पदर सिल्क थ्रेड घेतला आहे, एंड नॉट लावून घेतली आहे आणि मी तुम्हाला परत इथे 2 बोटांमध्ये थ्रेड पकडून खाली जाऊ द्यायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत आणि प्रत्येक डिझाईनमध्ये सांगत आहे. आणि मी तुम्हाला ही जी आता सिक्वेन्सची डिझाईन शिकवत आहे ना, तर ती मी तुम्हाला सिल्क थ्रेडनी आता दाखवत आहे आणि मी तुम्हाला जरी थ्रेडनी सुद्धा ती डिझाईन कशी करायची, बीड्स यूज करून कशी करायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा आपण बीड्स यूज करून जरी थ्रेडनी कसं करायचं, परत सिक्वेन्स यूज करून जरी थ्रेडनी कशी डिझाईन करायची हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. खूप सुंदर आहे, असं पण जरीने पण खूप सुंदर दिसतं. तुम्ही हे जर का व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात. हे बघा इथे पण मी आता पॉईंट टाकून घेतले आहे. आता मी खालून थ्रेडवर काढते. हे बघा परत कंटिन्यू आपली चेन स्टिच करायची आहे. पॉईंट तिथे बरोबर आपली सिक्वेन्स ॲड करायची. हे बघा आता इथं लक्षपूर्वक बघा. इथे सिक्वेन्स ॲड करताना आता काय करायचं, हा जो हुक आहे ना आपल्या पहिले सिक्वेन्सच्या होलमध्ये टाकून घ्यायचा आणि त्या होलमधनं परत एक हुक बाहेर काढायचा. तो पण थोडा मोठा काढायचा. परत होलमधनं जो बाहेर काढलेला हुक आहे तो बाहेरच्या साईडनी परत चेन काढून
त्या हुकमधनं बाहेर काढायचं आणि कंटिन्यू आपली चेन स्टिच कंटिन्यू करायची. म्हणजे एवढंच आहे की ही पण चेन स्टिचच दिली आहे, फक्त सिक्वेन्सवरनं आपण चेन स्टिच दिली आहे. असं करायचं आहे. बीड्समध्ये कसं आपण होलमध्ये टाकल्यावर डायरेक्ट बीड्स ॲड करत होतो, तिथे तसं नाही करायचं. इथे बघा, आता इथे पण पॉईंट आहे आपला, तर हुक काढून घेतलं बाहेर, सिक्वेन्स इथे ठेवायची. त्या सिक्वेन्सच्या होलमधनं आपलं वरती एक चेन स्टिच दिली, परत त्या होलमधनं खालून एक चेन काढून घेतला आणि कंटिन्यू परत आपलं हे केलं आहे, चेन स्टिच दिली आहे. म्हणजे कसं सिक्वेन्स ही पॅक होऊन जाते आणि हालत नाही. आणि दिसते पण खूप सुंदर. आता इथे तुम्ही डिझाईन करताना सिक्वेन्सचं पण साडीच्या कॉम्बिनेशननुसार किंवा ब्लाऊजच्या किंवा काठ असतो साडीला त्याच्यानुसार जे कलरचे असतील त्यानुसार तुम्ही सिक्वेन्सचे पण कलर आणू शकता. त्यात पण कलर अवेलेबल असतात. परत त्याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही सिल्क थ्रेड पण यूज करू शकता किंवा तुम्ही जरी थ्रेड पण यूज करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही पण खूप सुंदर असं दिसतं. आणि चेन स्टिचची साईज ही कंटिन्यू सेम ठेवायची, छोटी मोठी करायची नाही. आता इथे शेवटी एंड नॉट देऊन टाकायची आहे. हे बघा, इथं किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते आणि कसं सिक्वेन्सला पण चमक असते आणि सिल्क थ्रेड पण छान असं शाईन मारते. त्याच्यामुळं खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसत असते. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण जमेल. खूप सोपं आहे आणि मी तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगत आहे. प्रत्येक एक छोट्या टिप्स पण तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला पटकन समजावं यासाठी. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईन सोबत. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी असेल त्यांच्यासोबत पण शेअर करा, जेणेकरून त्या पण ह्या छान छान डिझाईनचा फायदा घेतील, घरी बसून शिकता येईल. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.